हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डी वाय सर. PYQ ची आपण एक सिरीज सुरू केली आहे मॅथ्सची. त्यातला आपला आजचा सेकंड लेक्चर आहे. बघा आता कालच्या व्हिडिओपर्यंत आपण जुलै 2022 पर्यंतचे काही क्वेश्चन बघितले होते. आपला हा जो आहे 2 डिजिट नंबरवाला हा क्वेश्चन रिमेन होता अजून, बरोबर आहे. 2 डिजिट नंबर अँड द नंबर with the digits interchange add up to 143. In the given number, the digits in the unit place is 3 more than the digits in the tens place. Find the original number. पहा एकदम इझी क्वेश्चन आहे हा. डिजिट्स वाला क्वेश्चन जो आहे येण्याचे जास्त चान्स राहते आपल्या एक्झाम मध्ये. पहा मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं. थोडासा याच्यासाठी एक बेसिक कॉन्सेप्ट आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. कोणताही नंबर आहे 2 डिजिट नंबर हा बनते कसा ते पहिले लक्षात ठेवा. जसं आता कोणता एखादा रॅन्डम नंबर घ्या, समजा का 63. हा जो 63 नंबर आहे हा बनला कसा आहे. आता पहा हा 63 नंबर बनला कसा आहे, तर हा बनलाय 60 प्लस 3, बरोबर आहे. याच्यातला हा जो आहे आणि हा जो आहे याला म्हणतो आपण युनिट प्लेस, आणि याला जो म्हणतो याला म्हणतो आपण टेन्स प्लेस. आता समजा का हा नंबर बनला कसा आहे, युनिट प्लेसले समजा का तुम्ही 1 ना, युनिट म्हणजे काय होते 1, युनिट प्लेसले समजा का तुम्ही 1 ना मल्टिप्लाय केलाय, 10 म्हणजे होते 10, आणि टेन्स प्लेसले समजा का तुम्ही 10 ना मल्टिप्लाय केला. 6 इंटू 10 म्हणजे किती होईल 60, 3 इंटू 1 म्हणजे किती होईल 3. आता हा 60 प्लस 1 म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण 6 इंटू 10 प्लस 3 इंटू 1. म्हणजे इथं काय करता, युनिट प्लेसले आपण 1 ना मल्टिप्लाय करू, टेन्स प्लेसले आपण 10 ना मल्टिप्लाय करू. हा एकच कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. कोणताही 2 डिजिट नंबर राहू द्या, समजा का नंबर आहे आपला 37, हा नंबर याच्यामध्ये हा जो आहे हा आहे आपला युनिट प्लेस, आणि हा जो आहे हा आपला आहे टेन्स प्लेस. टेन्स प्लेसले आपण 10 न मल्टिप्लाय करू, प्लस युनिट प्लेसले आपण काय करू 1 न मल्टिप्लाय करू. मग हा होईल 30 प्लस 7 म्हणजे हा आपला होईल 37. अशा प्रकारे कोणताही नंबर बनते. याच्यामध्ये कोणते कोणते 2 प्लेस राहते, एक राहते युनिट प्लेस आणि एक राहते टेन्स प्लेस. पहा मग आता क्वेश्चन समजून घेऊ आपण. इथं पहा सुरुवात कशी करायची आन्सरची. लेट युनिट प्लेस डिजिट ऑफ नंबर. युनिट प्लेस डिजिट जो आहे तो नंबरचा आपल्याला माहित नाही, बी कन्सिडर करू आपण एक्स. युनिट प्लेसले काय कन्सिडर केलो आपण एक्स. अँड टेन्स प्लेस डिजिट ऑफ नंबर. टेन्स प्लेस डिजिट ला काय कन्सिडर करू आपण वाय. युनिट प्लेसले कन्सिडर केलो आपण एक्स, टेन्स प्लेसले कन्सिडर केलो आपण वाय. आता आपला नंबर कसा बनते, देअरफॉर ओरिजिनल नंबर. हा कोणता नंबर आहे आपला ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर बनत कसा आहे आपला, युनिट प्लेस कोणता आहे एक्स, आणि टेन्स प्लेस कोणता आहे वाय. टेन्स प्लेसले आपण 10 न मल्टिप्लाय करतो, प्लस युनिट प्लेसले आपण कशाने मल्टिप्लाय करतो 1 न. म्हणजे आपला जो ओरिजिनल नंबर आहे तो का बनेल 10y प्लस एक्स. हा कोणता नंबर आहे आपला ओरिजिनल नंबर. आता इथं का म्हटलंय तुम्हाला इंटरचेंज डिजिट, आणि हे जे डिजिट आहे यांचे काय करायचे इंटरचेंजिंग करायचे, आणि आपल्याला न्यू नंबर फाइंड करायचा आहे. मग इथं लिहून घेऊ आपण देअरफॉर नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट्सले आपण काय करणार आहोत इंटरचेंज करणार आहोत. म्हणजे जिथं इथं पहा काही नाही म्हणजे काय राहील इथं 1, जिथं एक्स आहे तिथं वाय करू, जिथं वाय आहे तिथं एक्स करू. म्हणजे हा पहा 10 जसाच्या तसा वायच्या जागी का लिहू आपण एक्स, प्लस इथं एक्सच्या जागी का लिहू आपण वाय. म्हणजे आपला ओरिजिनल नंबर का होता 10y प्लस एक्स, आणि न्यू नंबर का बनला आपला 10x प्लस वाय. आता तुम्हाला काय म्हणता इथं, समजा का तुम्ही ऍड अप, यांनी काय केलं तुम्ही ऍड अप म्हणजे काय होते प्लस करणे. तर तुमचा आन्सर किती येत आहे 143. किती बढिया नंबर भेटला आपल्याला 143. एकदम बढिया युनिक नंबर भेटलाय. या दोघांना ऍड करून हा नंबर काय देअरफॉर इथे लिहून घेऊ बाय कंडिशन. कोणती कंडिशन आहे, या दोघांना समजा का तुम्ही ऍड केल्या, तुमचा आन्सर किती येते म्हणताय तिथं 143. हा नंबर आहे 10y प्लस एक्स, प्लस हा वाला नंबर आहे 10x प्लस वाय इज इक्वल टू आन्सर येत आहे 143. वा वा वा.
बोर्डवाले बी एकदम खतरनाक आहे, 143 देऊन दिले. 10y प्लस एक्स. आता पहा एक्स सोबत मल्टिप्लाय ऍडिशन करू वाय सोबत. 10y प्लस वाय 11y प्लस एक्स प्लस 10x 11x एक्स आहे इथं 11x इज इक्वल टू 143. ते थोडंसं चांगलं लिहून घेऊ. एक्स पहिले लिहून घेऊ. 11x प्लस 11y इज इक्वल टू 143. हा पण 11 न डिव्हिजिबल आहे, हा पण 11 न डिव्हिजिबल आहे, हा पण 11 न डिव्हिजिबल आहे. म्हणजे इथं का करून टाकू आपण, देअरफॉर डिवाइड बाय 11. कशाने डिवाइड करू आपण, 11. एल 11 11 11 11 11 कॅन्सल, इथं आला एक्स. 11 कॅन्सल, इथं आला वाय. 11 आणि 143 मध्ये डिव्हिजन होईल आपला 13चा. हा बनला आपला इक्वेशन नंबर 1. समजलं एवढा. आता पहा इक्वेशन 2 कसा बनवू आपण. इन द गिवन नंबर, पहा थोडासा वाचून घ्या चांगला, काय म्हणताय. इन द गिवन नंबर द डिजिट इन द युनिट प्लेस. पहा आता आपण का घेतलं होतं युनिट प्लेसचं डिजिट, का घेतलं होतं आपण एक्स. डिजिट इन द युनिट प्लेस. जशी इक्वेशन झाली, थोडंसं याला मी लहान करतो, याला मोठा करतो, म्हणजे आपल्याला इक्वेशन बनवता आला पाहिजे. पहा आता का म्हणताय, डिजिट इन द युनिट प्लेस. आपला युनिट प्लेसचा डिजिट काय होता, एक्स. घ्या डिजिट इन द युनिट प्लेस इज 3 मोर दॅन. इज म्हणजे होते इज इक्वल टू. इज म्हणजे काय होते, इज इक्वल टू 3 मोर दॅन. 3 मोर दॅन म्हणजे काय होते, प्लस 3. 3 मोर दॅन डिजिट इन द टेन्स प्लेस. डिजिट इन द टेन्स प्लेस का घेतलं होतं आपण, वाय. हा बनला आपला इक्वेशन. एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3. या प्लस वाल्या वायला इकडे घेऊन येऊन जातो, का होईल आपला मायनस वाय, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हा बनला आपला सिंपल वाला इक्वेशन नंबर 2. आता तर याला तुम्ही एकदम चिल्लर खुर्द्यामध्ये सोडवू टाकू शकता. पहिला इक्वेशन आहे आपला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, आणि दुसरा आहे आपला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता डायरेक्ट का करून आपण याला ऍडिंग. 1 and 2. 1 and 2 ले समजा ऍड केलो, एक्स 1 लिहून घेऊ पहिले, y इज इक्वल टू 13, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ऍड करता होतं, साइन वगैरे चेंज करायची काही आवश्यकता नाही. वाय डायरेक्ट कॅन्सल. एक्स प्लस एक्स आला 2x इज इक्वल टू हा 13 प्लस 3 म्हणजे होईल 16. 2 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर डिवाइड. एक्स इज इक्वल टू 16/2 म्हणजे एक्सचा आन्सर किती आला आपला 8. एक्सचा आन्सर किती आला 8. आता करून आपण पुट एक्स इज इक्वल टू 8 इन इक्वेशन. कोणत्या ह्याच्यात करता, 1 वाला सोपी आहे. 1 इक्वेशन 1 काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13. एक्स ची व्हॅल्यू पुट करा 8 प्लस वाय इज इक्वल टू 13. प्लस वाला 8 तिकडे गेल्यावर होईल मायनस. वाय इज इक्वल टू 13 मायनस 8, वाय इज इक्वल टू 5. एक्सचा आन्सर आला 8, वायचा आन्सर आला 5. आता पहा तुम्हाला का म्हटलंय फाइंड द ओरिजिनल नंबर. आता तुम्हाला ओरिजिनल नंबर काढायचा होता. आपण इक्वेशन मध्ये लिहिलो होतो जेव्हा सुरुवातीलाच बनवलो होतो. ओरिजिनल नंबर कुठे गेला आपला, हा ओरिजिनल नंबर काय होता आपला, ओरिजिनल नंबर इज इक्वल टू काय होता आपला 10y प्लस एक्स. 10y प्लस एक्स. पहा मग आता 10 इंटू वाय ची व्हॅल्यू आहे 5 प्लस एक्स. 10 इंटू 5 म्हणजे 50. एक्स ची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडं, एक्स ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 8. 50 प्लस 8 म्हणजे आपला ओरिजिनल नंबर का बनला 58. अशा प्रकारचा हा जो आहे तुम्ही पाहू शकता, हा सिंपल असा क्वेश्चन आहे. 3 मार्कासाठी हा विचारलाय. इथे लास्ट मध्ये लिहून टाकायचं देअरफॉर द ओरिजिनल नंबर इज किती बनला आपला 58. अशा प्रकारे याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर नेक्स्ट वाला क्वेश्चन पाहू आपण विदाउट टाइमपास करता. हा वाला तर ग्राफ वाला मी नंतर घेणार आहोत, मी तुम्हाला माहितच आहे. त्यानंतर चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट. MCQ वाला क्वेश्चन आहे. डीएक्स ची व्हॅल्यू हा मला वाटते कालही आला होता, सेम क्वेश्चन आहे. डीएक्स ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, किती आहे डीएक्स ची 49. डीवाय ची व्हॅल्यू बी दिली आहे, किती आहे -63. त्यानंतर डी ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 7. तुम्हाला काय करायचं, वाय ची व्हॅल्यू कशी फाइंड कराल. वाय इज इक्वल टू होते dy बाय डी
dy म्हणजे -63 आणि d ची व्हॅल्यू आहे 7. कितीचा भाग जाते? 9 7 जा 63 म्हणजे -9 हा आन्सर येईल आपला. -9 आहे का कुठं पहा? हा डी मध्ये आहे म्हणजे आपला डी जो आहे तो आन्सर राहील. त्यानंतर अजून एक इझी क्वेश्चन आहे. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ, हा एक क्वेश्चन काल आला होता. पहा आता सेम क्वेश्चन आहे, रिपीट होते क्वेश्चन. 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. याच्या आधी पण आपण बघितलं होतं. इथं आता x ची व्हॅल्यू किती आहे? 1. y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. जिथं x दिसता इक्वेशन मध्ये तिथं का पुट कराल तुम्ही 1. 4 इंटू 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. 4 इंटू 1 म्हणजे 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. याला इकडे घेऊन जा. 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. 5y इज इक्वल टू किती? 15. मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड. y इज इक्वल टू 15 बाय 5. y इज इक्वल टू 3. हे झालं आपला सर 3. इथं लिहून टाकायचा. हा पूर्ण सोल्युशन लिहायचा. इथं काय लिहायचं? पूर्ण तुम्हाला आन्सर काढायचा. एवढा सोल्युशन तुम्ही लिहू शकता. त्यानंतर ऍक्टिव्हिटी आहे तुमच्याकडे. आता पहा, आता ऍक्टिव्हिटी तर आपण इथं सोडवतो. तुम्हाला तर माहित आहे आपली सवय. ऍक्टिव्हिटी आपण डायरेक्ट पेपरवर सोडवतो. तुम्ही पेपरवर सोडवायचं ना, तुम्हाला मार्क काटू शकते तुमचे. पेपरवर जर तुम्ही लिहिला तर ते कॉपी समजल्या जाते. पहा मग आता ऍक्टिव्हिटी 2√3 याचा मल्टिप्लिकेशन याच्या सोबत. हा काय आपला 3√3. हा पहिला बॉक्स झाला. 9 इंटू याचा याच्या सोबत. इकडे काय 2. इथं काय येईल पहा आता. 2 इंटू 3 किती? 6. √3 इंटू √3 किती? 3. 6 3 जा किती? 18. 18 मायनस 18 किती? 0. बस एवढी सिंपल ही ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy. आता इथं पहा, क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचा आहे. इथं तुम्हाला dx आणि dy ची व्हॅल्यू काढायची आहे. याला आपण लागेल तर घेऊन पहा आता याला कसं सॉल्व्ह कराल तुम्ही. पहिले इक्वेशन लिहून घेऊन आपण. काय इक्वेशन पहिला कुठे गेला रे? हा 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय आपला? x प्लस 5y इज इक्वल टू 22. x प्लस 5y इज इक्वल टू 22. इक्वेशन नंबर 2. इथं काढून सगळ्यात पहिले आपण a1 b1 c1 e2 b2 c2 यांची व्हॅल्यू पहा. आता a1 ची व्हॅल्यू किती आहे? पहिल्या इक्वेशन मधला x चा कोएफिशियंट म्हणजे होते a1. याची व्हॅल्यू आहे 3. b1 ची व्हॅल्यू किती आहे? 5 आणि c1 ची व्हॅल्यू किती आहे? 26. a2 ची व्हॅल्यू किती आहे? 1. b2 ची 5 आणि c2 ची किती? 22. बरोबर आहे. 5 आहे. आता dx dy काल मी तुम्हाला सांगितलं होतं. dx आणि dy एकत्र काढायचा. कसा काढाल? cb ac cb ac cb ac cb ac 1 1 2 2 1 1 2 2. आता काय कराल? व्हॅल्यू पुट कराल, कॅल्क्युलेशन कराल का तुम्ही? पहा मग आता c1 ची व्हॅल्यू आहे 26. b1 ची व्हॅल्यू आहे 5. c2 ची व्हॅल्यू आहे 22 आणि b2 ची व्हॅल्यू आहे पुन्हा एकदा 5. इकडे dy इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करून टाका. a1 ची व्हॅल्यू आहे 3. c1 ची व्हॅल्यू आहे 26. a2 ची व्हॅल्यू आहे 1 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 22. यांचं आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याच्या सोबत 26 इंटू 5 मायनस 22 इंटू 5. याचा जो आन्सर येते इथं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. इकडं dy ची बी तशीच 22 इंटू 3 मायनस या दोघांचा 26 इंटू 1. याचा पण जो आन्सर येते कमेंट मध्ये तुम्ही सांगून द्या. हे दोघांचा आन्सर. हेच झाली आपली dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. ग्राफिकल मेथड.
ग्राफिकलच्या पहिली या वाटते. पहा आता एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची. हा एकदम बढिया, माझा तर फेवरेट क्वेश्चन आहे. मी जर बोर्डचे पेपर सेट केलो असतो तर हेच पेपर दिलो असतो पूर्ण पेपरमध्ये. हेच क्वेश्चन पहा आता कोणते आहे. 49x प्लस 57y इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 172. मायनस आहे ना, जा रे तो तर जा ना, हा गेला. 172 इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 इक्वेशन नंबर 2. एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय काढायचा आहे. कसा कराल, डायरेक्ट ऍडिंग कराल, एक वेळा सबस्ट्रॅक्ट करा, आन्सर येऊन जाते. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. पहिले सोडवाल, मग एक्स ची काढाल, मग वाय ची काढाल, तेवढ्या लपड्यामध्ये पडायचं नाही. डायरेक्ट काय कराल तुम्ही, या दोघांची ऍडिशन. काही इक्वेशन कोएफिशियंट जे इक्वेट वगैरे करायचं नाही, डायरेक्ट लिहायचं ऍडिंग 1 and 2. 1 काय 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. 2 काय 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. ऍडिंग करता पहा आता 49 प्लस 57 किती होईल रे. 49 प्लस 57 मला वाटते हा होईल 108 एक्स मायनस हा होईल 108 वाय इज इक्वल टू हा किती होईल 2 प्लस 2 4 7 प्लस 5 12 12 चा 2 इकडे आला 1 म्हणजे 424. इथं करून टाकायचा डिवाइड, जो कोएफिशियंट असेल तो काय डिवाइड बाय 108. याला 108 ने डिवाइड करा. 108x बाय 108 108y बाय 108 424 बाय 108. हा कॅन्सल. इतर आला x मायनस वाय इज इक्वल टू कितीचा भाग जाते मला वाटते 4चा. हा 4. x मायनस वाय ची व्हॅल्यू आली आपली 4. ऍडिंग केल्यावर y x मायनस ची आली. आता काय करू आपण, सबस्ट्रॅक्शन. इथं लिहून घेतो, सबस्ट्रॅक्ट 1 and 2. एक काम करू, 2 पहिले लिहून घेऊ कारण का मोठा नंबर आहे. पाहता का लिहू 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. त्यानंतर लिहू इथं 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. सबस्ट्रॅक्ट करता म्हणजे सेकंड इक्वेशनची साईन काय होईल, चेंज. जिथं प्लस आहे तिथं मायनस, जिथं मायनस आहे तिथं प्लस. हा प्लस आहे तर मायनस, हा मायनस आहे तर प्लस, इथं बी मायनस. 57 मधून 49 गेलं तर किती राहील 8x मायनस 49 प्लस 57 प्लस 8y इज इक्वल टू 252 172. मला वाटतं हा राहील 2 2 कॅन्सल 0, हा राहील आपला 80. आता डिवाइड बाय 8. इथं 8 ने डिवाइड कराल तर x, इथं कराल तर y, इथं कराल तर 10. x प्लस y ची व्हॅल्यू आली 10, x मायनस y ची व्हॅल्यू होती आपल्याकडं 4. अशा प्रकारे इझिली जो आहे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर ग्राफिकल वाला मेथड जो आहे तो आपण एका वेळेस ग्राफ जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहोत. आता पहा हा एक आहे, सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता. तर सविता बायवाला क्वेश्चन आहे. पहा आता, सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31 year. Manish age 3 year ago was 4 times the age of Savita at that time. Find the present ages. एकदम इझी क्वेश्चन आहे. दोन इथं वेगळे वेगळे पर्सन कोण आहे, एक आहे मनीष, एक आहे सविता. एकाला घ्यायचा एक्स, दुसऱ्याला घ्यायचा वाय. इथं लिहून घेतो मग मी, लेट मनीष प्रेझेंट एज बी एक्स इयर and Savita's present age b y year. मनीषची प्रेझेंट एज किती घेतलो आपण, एक्स इयर, सविताची वाय. दोघांची सम दिली आहे. इथं लिहून घेऊ देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन का दिला इथं, सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31 year. म्हणजे काय होईल, हा एक्स म्हणजे मनीष, वाय म्हणजे सविता, किती आहे 31. इक्वेशन नंबर 1. आता पहा, आता का म्हणते
3 इयर ॲगो 3 वर्षा पहिलीची गोष्ट सुरू आहे आता. समजा का तुम्ही आता 15 इयरचे असाल. 3 वर्ष आधी कितीची इयरचे असाल सांगा बरं? 12 इयर. कसे केले? या 15 मधून तुम्ही 3 मायनस केल्या. किती आला आपला आन्सर? 12. समजा का तुम्ही आता 20 इयरच्या 3 वर्ष आधी कितीचे असाल? 17. कसे कराल? या 20 मधून तुम्ही 3 मायनस केल्या. तशाच प्रकारे जसं आता तुम्ही 15चे होत्या, 20चे होत्या, तर 3 मायनस केल्या. मनीष जो आहे तो एक्सचा आहे आणि सविता कितीची आहे? वायची आहे. मग मनीष 3 वर्षा पहिले एक्स मायनस 3चा असेल, सविता 3 वर्षा पहिले वाय मायनस 3ची असेल. समजलं एवढा? आता पहा, इथं लिहून घेऊ आपण 3 इयर ॲगो, आज से 3 साल पहिले. मनीष एज आज से 3 साल पहले मनीष था एक्स, आता होता 3 वर्षा पहिले एक्स मायनस 3 आणि सविता होती, सविताज एज, मनीष होता एक्स मायनस 3 इयरचा आणि सविता होती वाय मायनस 3 इयरची. समजलं? आता पहा तिथं काय म्हणतात? 3 इयर ॲगो मनीष एज पहा आता, मनीष एज इज किती टाइम म्हणताय? 4 टाइम. टाइम म्हणजे काय होते? मल्टिप्लिकेशन. किती? सविताज एज. आता व्हॅल्यू समजा जरी पुट केलं तरी तुमचं इक्वेशन बनते. मनीषची एज किती आहे? एक्स मायनस 3. एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4 इंटू वाय मायनस 3. 4चा मल्टिप्लिकेशन करून घ्या ब्रॅकेटमध्ये. हा काय येईल आपला? अरे इकडे तो, अरे हा, एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4y मायनस 12. आता काय करू आपण? या 4y ला इकडे घेऊन जाऊ, मायनस 3 ला इकडे घेऊन येऊ. एक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 12 प्लस 3. एक्स मायनस 4y इज इक्वल टू हा येईल आपला मायनस 9. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 का होता आपला? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. इक्वेशन नंबर 1. बस यांना सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह कराल? सबस्ट्रॅक्ट करून टाकायचं. इथं लिहून घेऊ, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. 1 लिहून घेऊ, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. 2 लिहून घेऊ, एक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. सबस्ट्रॅक्ट करता म्हणजे सेकंड इक्वेशनची साईन काय होईल? चेंज. प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस, मायनस आहे तर प्लस, उलटे होते. एक्स एक्स कॅन्सल, वाय प्लस वाय, हा प्लस झाला होता ना, हा, वाय प्लस 4y म्हणजे किती? वाय 5y. 31 प्लस 9 म्हणजे किती होईल? हा 40. मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. y इज इक्वल टू 40/5 म्हणजे y इज इक्वल टू किती आला? 40/5 म्हणजे 8. 8 पंचे 40. पुट करा. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन? x प्लस वाय इज इक्वल टू 31. x जसा तसा, y च्या जागी किती पुट कराल? 8 इज इक्वल टू 31. प्लस 8 तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस 8. x इज इक्वल टू 31 मायनस 8. x इज इक्वल टू 31 मधून समजा 8 गेले तर किती राहील रे? इथं राहील 23 इयर. मग मनीष जो होता तो होता 23 वर्षाचा आणि सविता जी होती ती किती होती? 8 वर्षाची. बिचारे बाबांना मुलगी वगैरे असेल, 23 वर्षा पोराले 8 वर्षाची पोरगी राहू नाही शकत. बहीण भाऊ वगैरे कोणतरी असेल, काकाची गिकाची पोरगी. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, पहा आता. पेरिमीटर ऑफ आयसोसेल ट्रायंगल इज 24 सेंटीमीटर. एक इथं ट्रायंगल काढतो मी. हा जो ट्रायंगल आहे आयसोसेल ट्रायंगल आहे. याला नाव देऊन देतो, याचा बारसा करतो मी ABC. आयसोसेल ट्रायंगल म्हणजे काय होते? ज्याचे दोन साइड कशी राहते? कॉन्ग्रुएंट राहते. द पेरिमीटर ऑफ आयसोसेल ट्रायंगल इज 24. याची पेरिमीटर दिली आहे. पेरिमीटर म्हणजे काय होते? सम ऑफ ऑल साइड. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड इज 13 सेंटीमीटर लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ बेस. बाप्पा बाप्पा, खतरनाक असतील. फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ द ट्रायंगल. पहा आता, एकदम सोपी आहे, काय टेन्शन होऊ घ्या. पहा आता, इथं बेस जो आहे तो आपल्याला बीसी जो बेस आहे याची व्हॅल्यू माहित नाही. एक काम करून याची व्हॅल्यू जी आहे ते एक्स कन्सिडर करून मग इथं लिहून घेऊन लेट बेस ऑफ
एकदम घाबरायचं कारण नाही, एकदम सोपी क्वेश्चन आहे. आयसोसेल्स ट्रायंगल बी किती घेऊ आपण, एक्स सेंटीमीटर आहे, तर मग इथं घेऊ आपण सेंटीमीटर. आता पहा, तुम्हाला लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड, देअरफॉर लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स, बाकी जे कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत त्यांची लेंथ किती राहील, पहा इथं काय म्हणताय, द लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड इज म्हणजे इज इक्वल टू लिहिलो 13 सेंटीमीटर लेस. 13 सेंटीमीटर लेस म्हणजे काय होते, -13 लेस दॅन ट्वाइस म्हणजे काय होते, 2 इंटू ट्वाइस द लेंथ ऑफ बेस. लेंथ ऑफ बेस किती घेतलो आपण, एक्स. कॉन्ग्रुएंट साइडची लेंथ किती झाली, 2x - 13 झाली. हे आपली 2x - 13. हा मायनस पेपर नाही तर का म्हणाल अजून तुम्ही बॅडचा नाही का, 2x - 13. आता हा 3 वे. हा आता पेरीमीटर दिले आहे तुम्हाला, पेरीमीटर किती आहे ते 24 सेंटीमीटर. पेरीमीटर म्हणजे काय होते, सम ऑफ ऑल साइड. म्हणजे देअरफॉर पहिली बेस आहे एक्स प्लस हा आहे आपला 2x - 13 एक साइड, दुसरी साइड आहे आपली 2x - 13 इज इक्वल टू किती दिला आपल्याला 24. एक्स प्लस 2x प्लस 2x 2x प्लस 2x 4x प्लस x म्हणजे किती 5x. -13 म्हणजे -26 इज इक्वल टू 24. -26 तिकडे गेल्यावर होईल +26. 5x इज इक्वल टू 24 प्लस 26. 5x इज इक्वल टू किती आला आपला 50. 5 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड, x इज इक्वल टू 50/5 म्हणजे x इज इक्वल टू आला आपला 10. हे आली आपली बेस. जसा आपला बेस आला आपण लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड बी काढू शकतो. देअरफॉर लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड, सी म्हणजे कॉन्ग्रुएंट किती आता 2x - 13. 2 इंटू एक्स जर किती पुट कराल तुम्ही 10 - 13. 2 इंटू 10 म्हणजे किती 20 - 13 म्हणजे हा येईल आपला 7. लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड आली 7 आणि हा किती आला बेस आपला 10. अशा प्रकारे हे तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जुलै 2021 चा. पहा आता हाही सोपी क्वेश्चन आहे, थोडंसं इकडे घेऊन येऊ. सुरुवातीचे आपण इथं सोडून टाकतो, तुम्हाला तर माहित आहे. चूज द करेक्ट आन्सर. डायरेक्ट का करायचा, 2 इंटू 5 मायनस 3 इंटू 4. 2 इंटू 5 म्हणजे किती 10 - 12 इज इक्वल टू -2. कुठं आहे, हा डी वाला आपला आन्सर राहील, पहिलाचा आन्सर. दुसरा x प्लस 2y इज इक्वल टू 5, 2x प्लस y इज इक्वल टू 4. पुन्हा एक वेळा सेम क्वेश्चन. हा जर क्वेश्चन आहे तो तुम्हाला येणार आहे म्हणजे येणार आहे. एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किंवा एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची. काहीच नाही पाहायचं, कोइफिशियंट इक्वेट नाही करायचं, काय नाही करायचं, डायरेक्ट दोघांची ऍडिशन करून टाकायची. पहा आता इथं का दिला इक्वेशन पहिला, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5. दुसरा आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 4. डायरेक्ट दोघांची ऍडिशन केल्या, इथं येईल 3x 3y इज इक्वल टू 9. 3 न डिवाइड करून टाका, x प्लस वाय इज इक्वल टू 3. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होऊन जाईल. आता पहा, आता तोच पुन्हा क्वेश्चन आलाय, फक्त इथं जो आहे यावर्षी म्हणजे यावेळेस ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये आलाय. पहा आता एक्स ची व्हॅल्यू किती दिली आहे 1. मग कशी सॉल्व्ह केलं होतं याच लेक्चर मध्ये आपण. इथं पुट कराल तुम्ही 1. आता पहा इथं का कराल 4 इंटू 19. 4 इंटू 1 म्हणजे 4. हा मायनस 19 मायनस 4 म्हणजे किती 15. नाही तर किती राहता 3. बस सिंपल क्वेश्चन आहे हा. त्यानंतर इथं काय म्हणते पहा, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. याला तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करणे म्हणजे काय होते, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. आता याला तुम्हाला थोडंसं आता सोडवाच लागेल. पहा आता पहिला इक्वेशन काय आहे आपला, 5x प्लस 4y इज इक्वल टू 17. 5x प्लस 4y इज इक्वल टू 17 इक्वेशन नंबर 1. दुसरा आहे आपला 4x प्लस 5y. 4x प्लस 5y इज इक्वल टू किती दिला आपला 10.
इक्वेशन नंबर 2 याला तुम्ही दोन मेथडनं सॉल्व्ह करू शकता. कोएफिशियंट इंटरचेंज वाला आहे, हा 5 इकडे आलाय, हा 4 इकडे आलाय. कोएफिशियंट इंटरचेंजिंग वाला बी सोडवू शकतो किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय वाला बी सोडवू शकतो. एक काम करून याला डायरेक्ट मल्टिप्लाय वाला तर तुम्हाला येतेच. याला कोएफिशियंट इंटरचेंज प्रकारे सोडवून पाहू, म्हणजे तुम्हाला त्या क्वेश्चनची बी प्रॅक्टिस होऊन जाईल. समजा का इथं व्हॅल्यू कोएफिशियंट मोठे मोठे असले तर पहा मग आता याला सोडवायचा कसा आहे. इंटरचेंजिंग कोएफिशियंट वाला डायरेक्ट दोन इक्वेशनची का करायची, ऍडिंग. कधी करायचा, हा एक्सचा कोएफिशियंट इकडे वाय कडे आलाय, हा वायचा कोएफिशियंट इकडे एक्स कडे आलाय. याला म्हणतो आपण कोएफिशियंट इंटरचेंजिंग वाला. डायरेक्ट करतो आपण ऍडिंग 1 and 2. डायरेक्ट लिहा 5x plus 4y is equal to 17, 4x plus 5y is equal to 10. प्लस कराल, हा किती होईल, 5 आणि 4 9x प्लस 4 प्लस 5 9x is equal to 17 plus 10 27. 9 9 दिसत आहे, डिवाइड बाय 9 करून टाका, डिवाइड बाय 9. हा होईल 9x बाय 9 प्लस हा होईल y 9, इथं y पाहिजे ना आपला, 9y बाय 9 इज इक्वल टू 27 बाय 9. इथं राहिला आपला x प्लस इथं राहिला आपला y इज इक्वल टू इथं राहिला आपला 3. इक्वेशन नंबर किती आला, हा 3. आता दोन इक्वेशनले जसा ऍड केला तसंच दोन इक्वेशनले सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट 1 and 2. 1 काय, 5x प्लस 4y इज इक्वल टू 17. 2 काय आपला 4x प्लस 5y इज इक्वल टू 10. सबस्ट्रॅक्ट करता म्हणजे सेकंड इक्वेशनचे साइन का होईल, चेंज, उलटे. हा मायनस, हा प्लस आहे तर मायनस, हा का होईल मायनस. 5 मायनस 4 म्हणजे किती होते 1 x. 4 मायनस 5 म्हणजे किती होते, ग्रेटर साइन 5 चा साइन मायनस आहे म्हणजे मायनस y इज इक्वल टू 17 मायनस 10 म्हणजे किती होते 7. हा आला आपला इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 इक्वेशन 4 ले सॉल्व्ह करा. का कराल, ऍडिंग 3 and 4. पहा सोपी सोपी इक्वेशन बनते 3 and 4. 3 लिहून घेऊ, x प्लस y इज इक्वल टू 3. 4 लिहून घेऊ, x मायनस y इज इक्वल टू 7. y कॅन्सल, 2x इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय वाला होईल तिकडे डिवाइड मध्ये 10 बाय 2. x इज इक्वल टू आला आपला आन्सर 5. पुट करा, कशामध्ये पुट करता, 3 मध्येच पुट करा. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 3. काय इक्वेशन 3, x प्लस y इज इक्वल टू 3. पहा मग आता x जागी पुट करा 5 प्लस y इज इक्वल टू 3. प्लस 5 तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस 5. y इज इक्वल टू 3 मायनस 5, y इज इक्वल टू मायनस 2. Therefore x is equal to 5 and y is equal to minus 2 is the solution of given simultaneous equation. एवढा इझी असा हा क्वेश्चन आहे. याला तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय जर केल्या कोएफिशियंट इक्वल करून तरी तुमचा हाच आन्सर येणार आहे. त्यानंतर अजून एक 2 मार्कचा क्वेश्चन आहे. dx dy दिलाय तुम्हाला, x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. सेम 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 क्वेश्चनच रिपीट होत आहे. dx dy d तीन व्हॅल्यू दिली आहे. dx ची व्हॅल्यू किती आहे रे, कुठे गेला, dx ची व्हॅल्यू आहे 49, dy ची व्हॅल्यू आहे -63 आणि d ची 7. बरोबर आहे. हा, x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. x इज इक्वल टू व्हॉट, y इज इक्वल टू व्हॉट. पहा मग आता x इज इक्वल टू फॉर्म्युला आहे dx बाय d, y इज इक्वल टू फॉर्म्युला आहे dy बाय d. आता पहा dx ची व्हॅल्यू किती आहे 49, d ची व्हॅल्यू किती आहे 7. 49 बाय 7 म्हणजे 7. x ची व्हॅल्यू किती आली 7. dy ची व्हॅल्यू किती आहे -63, d ची व्हॅल्यू किती आहे 7. 9 7 जा 63 म्हणजे हा येईल आपला -9. x ची व्हॅल्यू आली 7 अँड y ची व्हॅल्यू आली -9. अशा प्रकारे हा इझी वाला एक क्वेश्चन आहे. त्यानंतर 3 मार्कचा क्वेश्चन, क्रॅमर्स रूल. पहा मग आता एकदम इझी क्वेश्चन आहे, फक्त थोडेसे व्हॅल्यू तुम्हाला मोठे दिले आहे. 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. सेम क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन मला तर घेऊचे नाही वाटत, कारण की एक क्वेश्चन झाला आहे असा. मी तुम्हाला फक्त बेसिक सांगतो याचा, बाकी तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. एवढे घेतलो तर इथं टाइम पुरणार नाही आपल्याला. टाइम पहिलेच कमी आहे. टाइम इज मनी भाय.
28. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. A1 B1 C1 याची व्हॅल्यू काढायची, A2 B2 C2 ची व्हॅल्यू काढायची. A1 ची व्हॅल्यू आहे 4, हा 6, हा 54. A2 ची व्हॅल्यू आहे 3, हा 2, हा 28. आता D काढायचा. D म्हणजे काय होते, AB 1 1 2 2. dx काढायचा आणि dy काढायचा. dx dy पाठ कसा करायचा, CB AC 1 1 2 2 1 1 2 2. आता इथं dx dy वैल्यू पुट करायची है. थोड़ा सा मोटा समझा बाबू और बड़ा हो जा. हाँ पहा आता A1 B1 4 6, A2 B2 3 2. याला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3. जो आन्सर येईल आपला कशाचा येईल, डी चा. इथं dx C1 B1 54 6 54 6 C2 B2 28 2 28 2 dy A1 C1 454 A2 C2 328. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 54 इंटू 2 मायनस 28 इंटू 6. जो आन्सर आला आपला dx चा राहील. आणि इथं कसा कराल तुम्ही, 4 इंटू 28 मायनस 54 इंटू 3. जो आन्सर येईल आपला dy चा राहील. शेवटी का कराल, x इज इक्वल टू dx बाय डी, y इज इक्वल टू dy बाय डी. इथं जी आहे वाली व्हॅल्यू जी आहे ते पुट करायची आणि x आणि y चा आन्सर काढायचा आहे. एवढा इझी क्वेश्चन आहे हा. त्यानंतर ग्राफिकली सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर आता हा 4 मार्कचा एक क्वेश्चन आहे पहा. हा बढिया क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन घेतो पहा चांगल्या प्रकारे मी आता. If 1 is added to numerator as well as denominator, the fraction become 1 by 2. And if 1 is subtracted from numerator and denominator, both the fraction become 1 by 3. Find the original number किंवा ओरिजिनल फ्रॅक्शन. एकदम बढिया क्वेश्चन आहे हा, येण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे. पहा आता इथं दोन टर्म कोणते आहे, एक आहे न्यूमरेटर, दुसरा टर्म आहे आपला डिनॉमिनेटर. इथं लिहून घेऊ आपण, लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी का कन्सिडर करू आपण त्याला एक्स, अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी वाय. आता पहा, न्यूमरेटरला का कन्सिडर केलो आपण एक्स, डिनॉमिनेटरला का कन्सिडर केलो आपण वाय. आता इथं का म्हणताय क्वेश्चन मध्ये, इफ 1 इज ऍडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. समजा का तुम्ही न्यूमरेटर मध्ये बी 1 ऍड केलाय, डिनॉमिनेटर बी मध्ये बी 1 ऍड केलाय, तर फ्रॅक्शन का बनताय 1 by 2. आता पहा, इफ 1 इज ऍडेड, फ्रॅक्शन कसं राहते, वरती राहते आपला न्यूमरेटर, खालती राहते आपला डिनॉमिनेटर. पहिले न्यूमरेटर का होता आपला बिचारा एक्स, डिनॉमिनेटर का होता बिचारा आपला वाय. याच्यामध्ये बी एक ऍड केल्या, याच्यामध्ये बी एक ऍड केल्या, तर मग आपला हा जो फ्रॅक्शन आहे हा किती बनला म्हणतात ते 1 by 2. आता याचा करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 चा याच्या सोबत 2x प्लस 1 हा असा वर्तवते आणि याच्या सोबत इज इक्वल टू 1 आणि हा काय इकडं y प्लस 1. याचा आता मल्टिप्लिकेशन करा आतमध्ये, याचा मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू एक्स म्हणजे किती 2x, 2 इंटू 1 म्हणजे किती 2, 1 इंटू वाय म्हणजे किती y, प्लस 1 इंटू 1 म्हणजे किती 1. या y ला इकडे घेऊन जा, 2 ला तिकडे घेऊन जा. 2x मायनस वाय इज इक्वल टू 1 मायनस 2. 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता जसा आपण ऍड केलो तसंच तिथं का करताय, 1 इज सबस्ट्रॅक्टेड. इफ दुसऱ्या मार्करने घेतो मी, इफ 1 इज सबस्ट्रॅक्टेड. 1 का केलो आता आपण
सबस्ट्रॅक्ट केलो. आपला जुना न्यूमरेटर काय होता एक्स पहिलेचा हवाला आणि डिनॉमिनेटर काय होता वाय. आपण इथं काय केलो एक ऍड केलो, इथं एक काय करता सबस्ट्रॅक्ट म्हणजे काय होते मायनस करणे. मग आपला जो फ्रॅक्शन बनताय तो किती बनताय 1/3. यांचा पण क्रॉस मल्टिप्लाय करा 3 चा x - 1 सोबत आणि 1 चा y - 1 सोबत. आता याचा याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 3 × x म्हणजे किती 3x मायनस 3 × 1 म्हणजे किती 3. 1 × y म्हणजे किती y मायनस 1 × 1 म्हणजे किती 1. आता y ले इकडे आणा -3 ले तिकडे आणा. 3x - y इज इक्वल टू -1 + 3. 3x - y इज इक्वल टू हा किती येईल +2. इक्वेशन नंबर 2. हा इक्वेशन 1 आहे, हा इक्वेशन 2 आहे. यांना सॉल्व्ह करायचं आहे. कसं कराल? y चा कोएफिशियंट सेम आहे आणि साइन बी सेम आहे, म्हणजे काय कराल या दोघांना सबस्ट्रॅक्शन. पहा मग आता इथं लिहून घेतो मी येल्लो डर्टी फेल्लो. पहा आता इथं लिहितो सबस्ट्रॅक्ट 1 and 2. 1 काय 2x - y इज इक्वल टू -1. 2 काय 3x - y इज इक्वल टू 2. सबस्ट्रॅक्ट करता म्हणजे साइन काय होईल आपले चेंज. जिथं प्लस आहे इथं काय होईल मायनस, इथं मायनस आहे तर प्लस, इथं प्लस आहे तर मायनस. y कॅन्सल. 2x - 3x म्हणजे किती -x. -1 - 2 म्हणजे किती -3. म्हणजे x इज इक्वल टू किती आला आपला 3. पुट करा. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कोणता इझी आहे 2 मध्ये पुट करून पाहू. 2 काय आपला 3x - y इज इक्वल टू 2. x ची जागी तुम्ही पुट कराल 3. 3 × 3 - y इज इक्वल टू 2. 3 × 3 म्हणजे किती 9 - y इज इक्वल टू 2. याला इकडे घेऊन जा. -y इज इक्वल टू 2 - 9 -y इज इक्वल टू -7. y इज इक्वल टू किती आला 7. आता फ्रॅक्शन कसा राहते आपला x डिवायडेड बाय y. मग x ची व्हॅल्यू किती आहे आपली 3, y ची व्हॅल्यू किती आहे 7. देअरफॉर द फ्रॅक्शन इज किती आला आपला आन्सर 3/7. अशा प्रकारे जो आहे आपल्या या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके. त्यानंतर किती राहिले अजून भरपूर राहिल्या आपल्याला. मला वाटते ह्याच्यात तिसराही आता व्हिडिओ काढाच लागेल. इथपर्यंत जो होता आपला कुठपर्यंत क्वेश्चन झाला आपला हा वाला कोणता पेपर आपला हा जुलै 21 पर्यंत झाला आहे. मार्च 21 पासून आपण थर्ड लेक्चर मध्ये घेऊ आणि थर्ड लेक्चर मध्ये हा जो चॅप्टर आहे आपण पूर्ण कंप्लीट करून टाकू. त्यानंतर आपण स्टार्ट करू क्वाड्रॅटिक इक्वेशनचे PYQ.